तर फ्रेंड्स, आज आहे कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा। माझ्याकडून तुम्हा सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या व त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। फ्रेंड्स, आज कार्तिक पौर्णिमे दिवशी दीपदान करण्याला खूप महत्त्व मानले जाते आणि आजच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण भगवानाची व अष्टलक्ष्मी पूजा म्हणजे श्री महालक्ष्मी मातेची काही विशेष अशी पूजा करायची आहे। आपल्या जीवनात चालणाऱ्या अडीअडचणी, आपण जे कष्ट करतो त्या कष्टाला, प्रयत्नांना नशिबाची साथ मिळावी यासाठी काही विशेष दिवशी विशेष अशी पूजा करायची आहे। तर फ्रेंड्स, चला मग आज आपण बघणार आहोत सत्यनारायण भगवानाची पूजा व अष्टलक्ष्मी मातेची पूजा। श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, इथे सत्यनारायणाच्या पूजेसाठी मी इथे प्रसादाची तयारी करत आहे। इथे मी 1.25 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी तूप घेतलेला आहे आणि ते कढईमध्ये छान असं मंद आचेवर परतून घेणार आहे। आपल्याला जास्त त्याला परतवायचं नाही आहे, थोडा रवा असा पांढरासरच ठेवायचा आहे। रवा आणि तूप हे छान व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 केळी घालणार आहे। केळी घातलेला आहे। केळी घालून छान रवा परतलेला आहे आणि एकीकडे दूध मी तापण्याकरता ठेवलं होतं, ते मी दूध थोडे थोडे करून असे 3 वाटी दूध मी या रव्यामध्ये घालणार आहे। 1.25 वाटी रव्यासाठी 3 वाटी दूध वापरलेलं आहे। याच्यामध्ये पाणी वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे। अर्धा लिटर दूध आहे ते 3 वाटी होऊन जातं। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी इथे शिरा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स वगैरे टाकून मी असा शिरा व्यवस्थित बनवून घेतलेला आहे। त्यानंतर यात ॲड करायची आहे साखर। साखर ही 1.25 वाटीच घ्यायची आहे। जितका आपण रवा घेतला आहे त्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे। साखर घालून झाल्यानंतर त्यात मी विलायचीची पूड घालणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी हा महाप्रसाद मी बनवून घेणार आहे। तर इथे आपला प्रसाद बनवून तयार आहे आणि याच्यानंतर मी आपल्या पूजेची तयारी करणार आहे। पूजेची मांडणी वगैरे करून घेतलेली आहे, रांगोळी काढून घेतलेली आहे आणि असे छानपैकी पूजा माझी पूर्ण मांडून झाली आहे। तुम्ही बघतच असाल किती छान आणि मनमोहक असं वातावरण वाटत आहे, मनाला प्रसन्न वाटत आहे। तर फ्रेंड्स, सत्यनारायण भगवानाची पूजा ही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला झालीच पाहिजे, कारण की आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडीअडचणीवर मात करण्यासाठी, नशिबात नसतील त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सत्यनारायण भगवानाची पूजा ही अवश्य केलीच पाहिजे। प्रत्येक महिलेने अशी पूजा ही नक्की करावी, याचे चांगले फळ मिळतेच मिळते। तर सर्वांवर सत्यनारायण भगवानाची अशीच कृपा राहावी, श्री महालक्ष्मी मातेची अशीच कृपा राहावी, त्यासाठी श्री अष्टलक्ष्मीची देखील पूजा करायची आहे। कोणत्याही शुक्रवारी म्हणा किंवा पौर्णिमेला म्हणा तुम्ही ही पूजा करू शकता। याच्यासाठी कुठल्या वाराचं वगैरे काही बंधन नाही आहे। फक्त सत्यनारायण भगवानाची पूजा ही प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेलाच करायची असते। तर अशा प्रकारे मी इथे पूजेची मांडणी वगैरे केलेली आहे आणि किती छान मनमोहक असं वातावरण, एकदम मनाला शांत आणि प्रसन्न करणारं वातावरण, असं एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात निर्माण होते। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर मी सत्यनारायण भगवानाच्या पोथीचे पठण करणार आहे। कार्तिक पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देवदीपावली निमित्त आज आपण सत्यनारायण भगवान आणि अष्टलक्ष्मी मातेची पूजा वगैरे करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करणार आहोत। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी इथे पोथीचं पठण केलेलं आहे। असे म्हटले जाते की सत्यनारायण भगवानाची अशा प्रकारे व्रत व पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःखे व दरिद्रेचा नाश होतो व घरात सुख, समृद्धी आणि शांती निर्माण होते। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे पूजा वगैरे करून झाल्यानंतर मी सत्यनारायण भगवानांना नैवेद्य दाखवलेला आहे। तसा मी शिऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे, त्यानंतर भाजी चपातीचाही नैवेद्य दाखवलेला आहे। तर अशा प्रकारे नैवेद्य दाखवून मी देवाला नमस्कार वगैरे केला आहे। तर फ्रेंड्स, सत्यनारायण भगवानांना श्री विष्णूचा अवतार असे मानले जाते। सत्यनारायण भगवानांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, श्री विष्णू भगवानांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी व लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, त्याकरता अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण भगवानांची पूजा करायची आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सत्यनारायण भगवानाची व अष्टलक्ष्मी मातेची पूजा वगैरे करून घेतली आहे। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझी पूजा विधी व माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। आणि अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी मिळून जातील।
तर फ्रेंड्स, कार्तिका पौर्णिमे दिवशी किंवा त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी आज कार्तिकेय भगवानाची खास अशी विशेष पूजा केली जाते. वर्षातून एकदाच ही पूजा करण्याचे महिलांना संधी मिळते. त्यामुळे आजच्या कार्तिक पौर्णिमे दिवशी तुम्ही कार्तिकेय भगवानांची देखील पूजा करू शकता आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण पूजाविधी करून झाल्यानंतर मी इथे आरती वगैरे केली आहे. आरती करताना व्हिडिओ शूट केलेले नाही आहेत, कारण की मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेच घरात असल्याकारणाने त्यांनी आरतीचं ताट घेतलेलं आहे आणि मी आरती म्हणत आहे, त्याच्यामुळे आरतीचा व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. तर अशा प्रकारे पूजाविधी करून आरती करून खूप छान आणि प्रसन्न वातावरण आमच्या घरात निर्माण झालेलं आहे. आणि त्यानंतर मी गेलेले आहे माझ्या फ्रेंडच्या घरी. त्यांच्या घरी तुलसी विवाहाचा कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलेले आहे माझ्या फ्रेंडच्या घरी. तर तुलसी विवाहाला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे, कारण ते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या मिलनाचे प्रतीक आहे, ज्याचे प्रतिनिधित्व पवित्र तुळशीच्या रोपाने केले जाते. नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा. आरतीयो वाळू भावार्थियो वाळू पुष्कर गुरगौरा. जय देव जय देव. सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. षटकोटीचे वीराचे उच्चारी. तर फ्रेंड्स, माझ्या घरी देखील सत्यनारायणाची पूजा असल्याकारणाने मी इथे तुलसी विवाहासाठी थोडा उशीर झालेला आहे मला येण्याकरता. तर मी आलेले आहे आरतीच्या वेळेस. अशा प्रकारे आरती वगैरे सर्वांनी करून घेतली आहे. त्यानंतर मी तुळशी मातेच्या अशा प्रकारे हळदी कुंकू लावून व नमस्कार करून घेतलेला आहे आणि पूजा केलेली आहे. तर अशा प्रकारे तुलसी विवाह येथे संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर सर्वांना हळदी कुंकू लावून सर्वांनी तुलसी विवाह हा संपन्न केलेला आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सत्यनारायण भगवानांची पूजा व तुलसी विवाह यांचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुमचा सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत असू द्या. तर फ्रेंड्स, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून कार्तिक पौर्णिमेच्या व त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. हॅव अ नाईस डे.